स्वागत सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनापासून आजच्या रेकी ध्यान सत्रामध्ये. सर्व दिव्य आत्मे, माझा सोल फॅमिली, माझा आत्मकुटुंब, सगळ्यांचं स्वागत, सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन की आपण 28व्या रेकीच्या दिवसामध्ये आलेलो आहे. आणि जसं मी आधी पण सांगितलं, आपले आपले आपण कधी रेकी सुरू केली, पहिला दिवस कोणता होता रेकीचा, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, लिहून ठेवा, कुठेतरी कॅलेंडरवर मार्क करा, मोबाईलच्या कॅलेंडरमध्ये ठेवा. आणि जर आपले 30 दिवस पूर्ण झाले नसतील तर काळजी करू नका. जेव्हा आपण जॉईन केलंय तिथून पुढे 30 दिवस मोजून पूर्ण करायचे आणि त्यानंतर रोज 20 मिनिटं, दिवसातला 20 मिनिटाचा वेळ आपण रेकीसाठी द्यायचा, आठवणीने. म्हणजे काही असू दे, आपल्या बाकीची एक दोन कामं जशी आपण थोडी साईडला ठेवून जर उद्या करू शकत असू, आणि दिवसाच्या वेळामध्ये एक थोडा वेळ 20 ते 25 मिनिटाचा वेळ रेकीसाठी सगळ्यांनी बाजूला ठेवा. सोबतच 20-25 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ ध्यानासाठी ठेवू. कारण ध्यानाचा म्हणतो ना आपण की ध्यान हे आपल्या शरीर, मन आणि आत्मा ह्या सगळ्यांना एकत्र आणणारं असं हे ध्यान आहे. सगळ्यांना एक संतुलन देणारं ध्यान आहे. कुठलेही एफर्ट्स घ्यायचे नाहीत, फार परिश्रम करायचे नाहीत, फार प्रयत्न करायचं नाही की माझं ध्यान लागलं पाहिजे, ध्यान लागलं पाहिजे, ध्यानात मला अनुभव आले पाहिजे, ध्यानात मला हे झालं पाहिजे. ध्यानात काही करायचं नाही, शांत बसायचं आहे त्या ठिकाणी, डोळे मिटायचे आणि फक्त आपला जो श्वास आहे, येणारा जाणारा, ह्या श्वासांवर लक्ष द्यायचं. काय विचार येत आहेत मनात ते फक्त बघायचे. जे कुठले विचार येत आहेत ते मन नावाचं मशीन जे आतमध्ये बसवलंय. माइंड इज द मशीन विच क्रिएट्स थॉट. जे विचार उत्पन्न करतात ते फक्त जे मशीन आहे ते दिवसभर त्याचं काम चालू ठेवतंय. आला विचार, येऊ दे येऊ दे येऊ दे. त्याच्यात त्या विचारांना थांबवायचा, त्यांना शांत करायचा, त्यांना फोर्सफुली, जर वाईट विचार आहे तर त्याला अगदी फोर्सफुली त्याला लगेच सकारात्मक असं करायची काही गरज नाही. कसा जो काही विचार येतोय तो येऊ द्या. कुठलाही नकारात्मक विचार आला मनामध्ये, वाईट विचार आला कुणाबद्दल, स्वतःबद्दल, तर हा विचार माझा नाहीये एवढंच लक्षात ठेवायचं त्या क्षणाला. हे जे काही विचार येत आहेत हे माझे नाहीयेत. हा हा एकच तेव्हा आपल्या मनामध्ये विचार येऊ द्यायचा की हे माझे विचार नाहीयेत रे बाबा, हे मी असलं विचार करत नाही. हे एवढंच म्हणायचं आणि त्यातून बाजूला व्हायचं. मग कोण करतंय हे विचार? मी जर करत नाही तर माझ्या डोक्यात कोण टाकतंय? कुठून तरी ब्रह्मांडातून येत असतील हे विचार माझ्याकडे, मला माहित नाही, पण मी तरी अशी नाहीये. हे माझे विचार असूच शकत नाही. कारण माझं जे मूळ स्वरूप आहे ते असं नाहीये ज्याच्यामध्ये मी असे विचार करेन. हे फक्त आपण वारंवार आपल्या मनाला सांगायचं आणि त्या सायकल मधून, त्या रिपिटेटिव्ह सायकल मधून, त्या पॅटर्न मधून बाहेर काढायचं स्वतःला. तर इतकी सोपी पद्धत मी सुद्धा वापरते. मी जसं तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये सांगते की माइंडफुल राहा. आपण जी काही क्रिया करतोय, आपल्या हातामध्ये दिवसभरामध्ये जे काही काम आहे, कुठलेही काम असू दे, भांडी घासायचं काम असू दे, व्यायाम करायचा असू दे, चालायचं असू दे, छोटी मोठी सगळ्या कामांमध्ये परमेश्वर आहे, परमात्मा, एवढं लक्षात ठेवायचं. तुम्ही म्हणाल असं कसं? मी जर कपडे धुवत असेल किंवा अजून कुठलंही छोटंसं काम, घरात झाडू मारायचं जरी काम करत असेल, तरी सुद्धा ते काम माझ्यातून परमात्मा करतोय, तो अनुभव करतोय, एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्या प्रत्येक कामाचा आनंद घ्यायचा. आपल्याला कंटाळा येणं साहजिक आहे कधीतरी. म्हणजे असं वाटतं की नको मला हे काम न करायचं, किंवा रोज पण असं वाटू शकतं की मला हे काम नाही आवडत, मला कपड्याची घडे घालायचं काम नाही आवडत, असं वाटू शकतं आपल्याला. तर त्यावेळी आपण एखादा आपला काहीतरी आवडता व्हिडिओ, ऑडिओ काहीतरी लावून मग त्यावेळेस ते काम पूर्ण करायचं. पण ह्याला ना इंग्लिशमध्ये मंडेन टास्क असं म्हणतात. म्हणजे अशी कामं की रोजच्या रोज आपल्याला करावीच लागतात, त्याला पर्याय नाहीये दुसरा. जरी आपल्या घरामध्ये कुणी मेड असेल, जी आपल्याला हेल्पिंग हँड असेल, कुणीतरी मदत करत असेल, तरी सुद्धा ती कामं तिच्याकडून झाल्यानंतर पुन्हा मला चेक करावी लागत असतील, तर अशी कामं की जी मला टाळता येत नाहीये, अशी जी घरातली कामं आहेत, ह्या कामांमध्ये सुद्धा एक प्रकारचा एक सिक्वेन्स आहे. आणि ही कामं सुद्धा आपल्याला हिलिंग देतात, उपचार देतात, असं इकिगाय नावाच्या पुस्तकामध्ये सांगितलंय. त्यामध्ये जॅपनीज त्या लोकांची जी जीवनशैली आहे त्यामध्ये हे सगळं त्यांनी सांगितलंय की कसा बिल गेट्स, जो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, व्यक्ती मानला जातो, तो कसा एवढा व्यक्ती, म्हणजे एवढी श्रीमंती, एवढा पैसा असून सुद्धा तो व्यक्ती जेव्हा ऑफिसवरून घरी यायचा तेव्हा तो भांडी घासायचा. कारण त्यांनी असं सांगितलं की ह्या कामामध्ये सुद्धा एक प्रकारचा उपचार त्याला मिळतो.
जेव्हा ऑफिसची कामं आणि जेव्हा हा ताणतणाव घेऊन तो घरी येतो, त्यानंतर जेव्हा ही कामं करत असते, छोटी छोटी कामं घरातली, अ, कपडे असतील, भांडी असतील, तर ह्या कामांमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आपण एक प्रकारचा सिक्वेन्स फॉलो करतो. म्हणजे जर मला चहा बनवायचा तर मी तो रोज तोच सिक्वेन्स फॉलो करते, तोच क्रम करते. पाणी घेतलं, त्याच्यामध्ये दूध, परत चहा पावडर, साखर, हे सगळं करून मी चहा बनवते. मग हा हा जो आहे आपला क्रम, तो आपण रोजच्या रोज फॉलो करतो. असंच सगळ्या कामांचं सुद्धा. तर हे जे हा जो क्रम असतो ना, हा आपल्याला एक प्रकारचा उपचार देऊन जातो, असं त्या पुस्तकामध्ये सांगितलंय. आणि त्यामुळे ही जी कामं आपण करत असतो तेव्हा आपण पूर्ण लक्ष त्या कामांकडे द्यायचं, आणि त्या कामांमध्ये सुद्धा एक आनंद आहे असं त्या पुस्तकात सांगण्यात आलंय. बऱ्याच वेळेला आपल्याला ती मजा येत नाही, असं वाटतं बास रोज उठून काय तेच काम करायचं. पण ह्याच्यावर पण एक सुंदर द पॉवर ऑफ नाऊ हे पुस्तकामध्ये पण सांगितलं की ही जी शक्ती, हे जे चैतन्य आपल्यामधून वाहतं, तर समजायचं की हे सगळे कामं तो करतोय आणि आपण फक्त एक आत्मा, एक द्रष्टा म्हणून हे सगळं बघतोय. असं हे गीतेमध्ये सुद्धा ह्याचं अशाच पद्धतीने आपल्याला सांगितलं गेलंय. तर जसं हे आपण बघत असतो एक द्रष्टा म्हणून, आत्मा म्हणून, तसंच आपले विचार जे मनामध्ये येत आहेत, जर ते खूप नकारात्मक विचार येत असतील, तर ह्यावेळी काय म्हणायचं, हे विचार माझे नाहीयेत. माझं मूळ स्वरूप असं नाहीये. कदाचित आजूबाजूला असलेल्या लोकांमुळं, सिच्युएशनमुळं, ज्या गोष्टींमध्ये मी अडकलीये, ज्या परिस्थितीमध्ये मी आहे, कदाचित त्याच्यामुळे माझ्या विचारांमध्ये मला हे असे विचार येत असतील, पण मी अशी नाहीये. असं म्हणायचं आणि त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करायचा. तर हेच वेगवेगळ्या पुस्तकांमधून, वेगवेगळ्या उदाहरणांमधून, अभ्यासामधून हेच त्यांनी आपल्या समोर आणलंय की द पॉवर ऑफ नाऊ. आत्ताच्या क्षणामध्ये जितकं राहू आपण, जितकं स्वतःला प्रयत्न करू, फोकस ठेवू, आत्ता जे माझ्या आयुष्यात घडतंय या क्षणामध्ये, तितकं आपण त्या सगळ्या अ, काळजी, स्ट्रेस पासून बाहेर यायला लागू, आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये दिसेल. काल काय घडलंय आता, म्हणजे एक उदाहरण सांगते. गौतम बुद्धांच्या जवळ एक माणूस येतो, व्यक्ती येतो, आणि तो त्यांना म्हणतो, मी काल तुमच्याशी असं वागलो, मला माफ करा म्हणतो. गौतम बुद्ध म्हणतात, कोण आहेस तू? आणि आदल्या दिवशी झालेलं असं असतं की त्या माणसाने गौतम बुद्धाला सगळ्यांसमोर काहीतरी बोललेलं असतं, त्या एक सभेमध्ये असं काहीतरी. असा तो काहीतरी प्रसंग आहे, मला नीटसं आठवत नाहीये, पण मला हे नक्की आठवतंय की गौतम बुद्ध त्याला दुसऱ्या दिवशी म्हणाले की अरे बाबा, तू कोण आहेस, का माफी मागतोयस? ते म्हणाले, नाही मी काल तुम्हाला एवढं बोललो, पण तुमच्या लक्षात नाहीये का? ते म्हणले, नाही फरक नाही पडत, आत्ता काय आहे ते महत्वाचं आहे." म्हणजे हे असे होते आपले संत की जे झालं ते संपला विषय, आत्ता माझ्या समोर काय आहे ह्याच्यावर ते फोकस ते ठेवायचे. आणि त्यामुळे त्यांचा, संतांचा काय कमी अपमान झाला का? त्यांना कमी त्रास दिला गेला का? समाजामध्ये त्यांना अशी किती, जशा प्रकाश होता तसाच अंधार पण होता. जशी चांगली प्रवृत्ती होती तशी वाईट वृत्ती सुद्धा होती तेव्हा सुद्धा, जी आता पण आहे. त्याचप्रमाणे त्यांना समाजामधून त्यामुळे इतका त्रास झाला त्या लोकांपासून. कितीतरी लोकांनी संतांना खूप छळलंय त्यावेळेस. असं जर सरळ भाषेत बोलायचं गेलं तर खूप त्रास दिलाय. पण ही संत मंडळी जी होती ही सगळी आत्मसाक्षात्कारी होती. ती आत्मस्थितीला होती, आत्मजागृत झालेली होती. त्यांना हे दिसायचं की हे जे चाललंय हा खेळ चाललाय, आणि मला फक्त बघायचंय काय होतंय ते बास. त्यामुळे त्यांना अहंकार नव्हता, इगोच्या पलीकडे गेलेली मंडळी होती ती. त्यामुळे त्यांना ते वाटायचं की हा बोलतोय ना, हे माझ्या शरीराला बोलतोय, आत्मा म्हणून मला त्याचा काही फरक नाही पडत आहे. आणि त्यामुळे ती कायम प्रत्येक परिस्थितीत शांत असायची. आणि जरी तो व्यक्ती दुसऱ्या दिवशी त्यांच्याजवळ आला, त्यांच्या समोर बसला, तरी त्यांनी असं कधी केलं नाही की तू मला असं बोललायस ना काल, निघ इथून, चल बाहेर. असं कधी कुठल्या संतांनी कुणाला म्हणलं नाहीये. त्याचं कारणच ते होतं. तर आपल्याला सुद्धा प्रयत्न करायचं की आपण जितकं वर्तमानात राहू, स्वतःला अम, काल ज्या झालेल्या गोष्टी आहेत, तो भूतकाळ झालेला आहे, त्याच्यातून काय शिकायचं ते शिकायचं, आणि वर्तमानात राहायचं. कालचा जो लेख होता आपल्या ग्रुपवर आलेला, पुन्हा वाचा, खूप छान आहे. जरी त्याच्यामध्ये वय टाकलं होतं की 60-70 असं, तरी सुद्धा मला असं वाटतं ते सगळ्या वयाला लागू आहे. खूप सुंदर आहे की भूतकाळात सारखं जाण्यात काही अर्थ नाहीये, कारण तो गेलेला काळ आहे आता. आपल्या समोर आहे तो फक्त वर्तमान आणि आत्ताचाच काळ. उद्या काय होणार आहे हे पण चिंता करायची नाही, तो करणारा आहे. ही शक्ती आपल्यातून वाहतीये आणि तो करेल सगळं. एवढा विश्वास ठेवायचा, सरेंडर व्हायचं, आणि फक्त आत्ताच्या क्षणामध्ये जगायचं. ठीक आहे. चला आपण ह्याच नोटवर आपलं आजचं ध्यान सुरू करू, आणि सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये येऊ. डोळे मिटून पाठीला आराम घेऊन सुखासन मध्ये बसू.
दीर्घ श्वास जे आपल्याला आपल्या शरीर अवस्थेमधून आत्मा अवस्थेकडे घेऊन जातात. मी जिथं कुठं आत्ता बसले आहे, माझं शरीर, माझा आत्मा पृथ्वीच्या एका फरशीच्या तुकड्यावर कुठंतरी आत्ता बसून ही साधना आपण सगळेजण करतोय. कल्पना करू की आपण सगळे गोलाकार एका स्थानावर बसलोय. आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर एक सुंदर असा सोनेरी रंगाचा ॲस्ट्रल पिरॅमिड आलाय. ॲस्ट्रल पिरॅमिड म्हणजे एक पिरॅमिड जो ऊर्जा रूपाने, सूक्ष्म रूपाने आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आलाय आणि आपण सगळे गोल आकारामध्ये त्या पिरॅमिडच्या खाली बसून ही साधना करतोय. मोठे श्वास घेत राहा, नाकाने श्वास घ्यायचा, पोटात हवा भरून घ्यायची आणि तोंडाने सगळी हवा बाहेर काढून टाकायची. आपल्याला पूर्णपणे शांत आणि स्थिर वाटेपर्यंत असे दीर्घ श्वास घेऊ. पुन्हा एक नाकाने मोठा श्वास. थंड हवा आपल्या सगळ्यांच्या पोटात जाते नाकाद्वारे आणि गरम होऊन बाहेर पडते. आज सकाळपासून आत्ताच्या वेळेपर्यंत, आत्तापर्यंत, या क्षणापर्यंत जे काही नको असलेली ऊर्जा आहे, विचार आहे, हे सगळं आपण जाणाऱ्या हवेद्वारे ब्रह्मांडामध्ये सोडून देऊ. कुणी आपल्याला दुखावलं असेल, आपलं मन, आपलं हृदय, कुणी आपल्याशी वाईट बोललं असेल, ज्याचा आपल्याला त्रास झालाय, त्या सगळ्यांना परमात्मा साक्षीने माफ करू. आणि आपल्याकडून कोणाचं मन दुखावलं गेलं, कुणाला वाईट बोललं गेलं, त्यांची आपण माफी मागू. जसे तुम्ही आत्मा आहात, तसे मी सुद्धा एक आत्मा आहे. माझ्या अहंकारामुळं, न जाणतेपणामुळं मी तुम्हाला काही बोललो असेल, त्याचा तुम्हाला त्रास झाला असेल, तर मला माफ करा, क्षमा करा. आपल्या हृदयातलं हे ओझं बाहेर काढून टाकू. आभार व्यक्त करू परमात्म्याचे, आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट व्यक्तीचे. ते काहीतरी आपल्याला शिकवण्यासाठी आपल्या आयुष्यात आहेत, कुठल्या तरी कर्माचा संतुलन करण्यासाठी आपल्या समोर आहेत. आपल्या शरीराचे आभार, आपल्या गुरूंचे, इष्ट देवतेचे आभार व्यक्त करू. जसं आहे तसं स्वतःचं शरीर स्वीकारू. सगळं लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करू. येणारा आणि जाणारा श्वास कोणताही बदल न करता जशास तसा अनुभव करू. नाकाला स्पर्श करत घशातून खाली जाणारी ही हवा, प्राणवायू पुढच्या क्षणाला पुन्हा ब्रह्मांडात जातो. पुन्हा एक नवीन श्वास, पुन्हा एक नवीन श्वास. तो आत जाऊन पुन्हा बाहेर जातो. आपलं पोट, छाती सगळ्यांमध्ये हालचाल जाणवते श्वासांमुळे.
प्रत्येक श्वासाने माझा विचार शांत होत चाललाय. ही चेतना, ही बुद्धी, ज्याच्याने मी हे अनुभव करते, हे म्हणजे मी आहे. हे माझं खरं स्वरूप आहे. हे फक्त एक बघतंय सगळ्यांकडे, माझ्या विचारांकडे बघतंय. काय विचार येत आहेत, श्वास कसा आत बाहेर करतोय, हे बघणारी चेतना, बुद्धी म्हणजे मी आहे. शून्य विचार झालेत. माझं मन एकाग्र आणि शांत झालं. शरीर स्थिर आहे. विचार शांत झाले. मी पूर्णपणे वर्तमानात आहे. आपले दोन्ही हात आता एकमेकांवर घासायचे. गरम होईपर्यंत, थोडी उष्णता जाणवेपर्यंत. आणि आपल्या हातांना छातीच्या समोर आकाशाकडे तोंड करून धरायचे. ब्रह्मांडातल्या या दिव्य रेखी शक्तीचं आपण आवाहन करू. हे रेखी ऊर्जा माझ्या हातात ये आणि मला बरं कर. ब्रह्मांडातली दिव्य अशी रेखी शक्ती, तुझे आभार, माझ्या हातात प्रवाहित हो आणि मला बरं कर. हे रेखी शक्ती माझ्या हातात ये आणि मला बरं कर. आपल्या गुरूंना, इष्टदेवतेला आठवू. आपण मला मदत करा पूर्ण बरं होण्यासाठी. आपल्या ऊर्जेरूपाने माझ्यासोबत राहा. आपले दोन्ही हात आपण मूलाधारावर ठेवायचे. ज्यांना चोकुरेचं चिन्ह आठवते आपल्या हातावर काढा, किंवा कल्पना करा आपल्या खालच्या भागामध्ये आपला हातातून चोकुरे आणि सेहेकी ही दोन्ही चिन्ह आत जात आहेत. ज्यांनी कागदावर चोकुरे काढले असेल, कागदावर हात ठेवून मग आपल्या मूलाधारावर हात ठेवायचे, मांडीवर. 3 वेळा चोकुरे चोकुरे चोकुरे, सेहेकी सेहेकी सेहेकी. आपले सगळे लाभ आणि फायदे माझ्या मूलाधार आणि सर्व चक्रांना, संपूर्ण शरीराला होऊ दे. सगळं लक्ष आपल्या तळहातांवर आणि खालच्या भागावर केंद्रित करू. आपले श्वास जणू काही आपण मूलाधारातून घेतोय त्याप्रमाणे श्वास घ्या. कमरेपासून खालच्या संपूर्ण भागामध्ये रेखी शक्ती हाताद्वारे पसरत आहे.
प्रवाहित होता. सगळे विकार, आजार, गुडघ्याचा त्रास, पायाचे त्रास दूर होत आहेत. मी स्थिर, सुरक्षित, शक्तिशाली आत्मा आहे. मी सुरक्षित आहे. लाल रंगाची कल्पना या भागामध्ये आपल्या शरीराच्या बुडाला हा लाल रंग गोल गोल फिरतोय. घड्याळाच्या सुईच्या दिशेने अशी कल्पना करू. रेकी शक्तीद्वारा माझं मूलाधार चक्र संतुलनात येत आहे हा संकल्प द्यायचा आहे आणि सगळं लक्ष श्वासांवर, खालच्या भागावर आणि हातांवर ठेवायचं. रेकी सत्रासाठी मी आमंत्रित करते भगवान श्री हनुमानांना, आर्कएंजल मायकल यांना, डॉक्टर मिकाऊ उसुई यांना आमच्यासोबत रेकी सत्रासाठी या आणि आम्हाला मदत करा. रेकी शक्तीद्वारा माझं मूलाधार चक्र संपूर्ण संतुलनात आलंय. मी स्थिर आणि सुरक्षित आहे. आपला उजवा हात आता ओटीपोटाच्या उजव्या बाजूला आणि डावा हात डाव्या बाजूला ठेवायचा किंवा दोन्ही हात एकमेकांवर मध्यभागी ठेवले तरी चालेल. आपल्या हातांचा स्पर्श ओटीपोटाला होतोय. नारंगी रंग या भागामध्ये कल्पना करू. ओटीपोटामध्ये गोल गोल असा हा रंग फिरतोय एखाद्या चक्राप्रमाणे. स्वाधिष्ठान चक्र आपल्या भावना आणि विचार नियंत्रित करतं. रेकी शक्ती ओटीपोटाच्या सगळ्या पेशींना संपूर्ण आतपर्यंत जाऊन शक्ती देते, ऊर्जा देते. माझे सेक्स हार्मोन्स संतुलनात येत आहेत. या भागातले सगळे ऊर्जेचे अडथळे दूर होत आहेत. माझी क्रिएटिव्हिटी वाढली, कल्पनाशक्ती वाढली. माझ्या भावना आणि विचार नियंत्रणात येत आहेत. जितकं लक्ष केंद्रित करता येईल ओटीपोटावर तितकं करू. बंद डोळ्यांनी सगळं ओटीपोट बघायचा प्रयत्न करू. जितकं आत जाता येईल तितकं जाऊ.
माझं स्वादिष्ठान चक्र आता संतुलनात आलंय. आपला उजवा हात नाभीवर ठेवायचा, उजव्या बाजूला किंवा मध्यभागी. त्यानुसारच डावा हात सुद्धा मध्यभागी उजव्या हातावर किंवा डाव्या बाजूला ठेवायचा. पिवळ्या रंगाची कल्पना आपण ह्या भागात करू. आपलं पोट अनुभवता येतंय का बघा. आपले हात जिथं स्पर्श करतायत तो पोटाचा भाग, पाठीचा भाग, सगळ्यांना बंद डोळ्यांनी बघू. हातातून वाहणारी रेकी शक्ती एका क्षणात सगळ्या भागापर्यंत पोचते. आतमध्ये असणारे सगळे आजार दूर होत आहेत. सगळ्या पेशी, रक्तवाहिन्यांना ऊर्जा मिळते. पूर्ण विश्वासाने हे संकल्प म्हणायचे, विचार ठेवायचे मनामध्ये. माझ्या हातातून वाहणारी रेकी शक्तीच मला बरं करू शकते. माझ्या पोटाचा सगळा भाग ऊर्जान्वित होत आहे. आत्मविश्वास वाढतो. पैसे कमवण्याच्या अनेक संधी माझ्यापर्यंत येत आहेत. पचनाचे, ऍसिडिटी, जळजळ, उष्णतेचे सगळे विकार दूर होत आहेत. आणि रेकी शक्तीद्वारा माझं अजून एक चक्र, मणिपूर चक्र संतुलनात आलंय. आपला उजवा हात आता छातीच्या उजव्या बाजूला किंवा मध्यभागी छातीच्या ठेवायचा आणि त्यानुसारच डावा हात मध्यभागी उजव्या हातावर किंवा डाव्या बाजूला. हिरवा रंग आपल्या छातीच्या भागामध्ये पसरतो. आपल्या आत्म्याचं स्थान, शिवाचं स्थान, जिथं शिव आणि जीव एक होतो, हेच ते स्थान, हृदय. माझ्या सगळ्या पेशी ऊर्जान्वित होत आहेत. हृदयामध्ये असलेला कोणताही त्रास, आजार, ब्लॉकेजेस, अडथळा कुठलाही दूर होतोय. रेकी शक्ती हातातून जी वाहतीये ती हृदयाला शक्ती देते. पाठीमागचा भाग ऊर्जान्वित होतोय. रक्तवाहिन्या, रक्त, पेशी सगळ्यांना शक्ती मिळते. आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती सुद्धा डोळ्यापुढे आणायची आणि छातीवर हात ठेवून त्या स्वप्नाला, त्या इच्छेला सुद्धा रेकी द्यायची.
आभार व्यक्त करायची, ती इच्छा पूर्ण झाली त्यासाठी. अनुभव करायचा आहे, जेव्हा ते दृश्य आपण बघतोय ते पूर्ण होईल, तेव्हा मला कसा आनंद होईल. ती माझी इच्छा पूर्ण झाल्यावर माझ्या भावना काय असतील, अगदी त्याप्रमाणे कल्पना करायची. ते दृश्य आत्ता आपण जगायचंय. माझा छातीचा भाग, माझं हृदयचक्र, अनाहत चक्र संतुलनात आलंय. आपला उजवा हात आता विशुद्धीवर, उजव्या बाजूला पुढे किंवा मागे आपल्या सोयीनुसार ठेवायचं. त्याप्रमाणेच डावा हात ठेवायचा. दोन्ही तळ हात गळ्याच्या भागाला स्पर्श झाला पाहिजे असे ठेवायचे. रेकी शक्ती आपल्या गळ्याच्या भागाला ऊर्जा देते, प्रत्येक पेशीला, रक्तवाहिन्यांना. चोकुरे चोकुरे चोकुरे, सेहकी सेहकी सेहकी. आपले सगळे लाभ, फायदे माझ्या विशुद्धीला सुद्धा मिळू दे. थायरॉइडच्या ग्रंथी संतुलनात आहेत. कान, नाक, तोंडाचा सगळा भाग रेकी शक्तीमुळे ऊर्जान्वित होतो. इथं असलेला कोणताही त्रास, आजार, सर्दी, खोकला दूर होत आहे. गळ्याच्या सगळ्या शिरा, रक्तवाहिन्या, पेशी सगळ्यांना ऊर्जा मिळते. आकाशी निळा रंग सगळ्या भागामध्ये पसरतो. माझी वाणी, एक्सप्रेशन संतुलनात येत आहे. जिथं व्यक्त व्हायचंय तिथं मी व्यक्त होते, बोलते. आणि यासोबतच माझं विशुद्धी सुद्धा रेकी शक्तीद्वारा संतुलनात आलंय. आपला उजवा हात आता कपाळावर किंवा कपाळाच्या मागच्या बाजूला ठेवायचा आणि डावा हात सुद्धा पुढे किंवा मागे आज्ञाचक्रावर. माझ्या हातातून वाहणारी ब्रह्मांडातली दिव्य
शक्ती, चैतन्य, ऊर्जा माझ्या मेंदूला शांत करते, ऊर्जा देते, शक्ती देते. हजारो विचार करून थकलेला माझा मेंदू रक्तवाहिन्या, शिरा, नसा, पेशी सगळ्यांना ऊर्जा मिळते हाताद्वारे. माझे इंट्युशन्स वाढलेत. मला मदत करतात माझ्या रोजच्या आयुष्यात निर्णय घेण्यासाठी. माझ्या विचारांमध्ये स्पष्टता आली. मला माणसांची, विचारांची, मिळालेल्या संदेशांची जाणीव आहे आणि समजतात मिळालेले संदेश अंतर्मनाचे किंवा कुठल्याही दैवी शक्तीकडून मिळालेले संदेश. माझा आज्ञाचक्र रेकी शक्तीद्वारा संतुलनात आला आहे. आपले दोन्ही हात आता डोळ्यांवर घेऊन जाऊ आणि रेकी सत्रातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. ती सावकाश आपले डोळे उघडायचे. आपले हात संपूर्ण शरीरावरून फिरवू आणि आभार व्यक्त करू परमात्म्याचे, रेकी शक्तीचे, सर्व दैवी शक्तींचे. आपल्या सगळ्यांचे आभार. भेटू